पोएटिकली पण, की आकाशात जसं स्वाती नक्षत्र तसं हा जमिनीवरती हा रामसेतू किंवा नलसेतू असं वाल्मिकींनी सांगितलंय. तर इतका सुंदर डिस्क्राईब केलंय. पण पुढचा प्रश्न म्हणजे मग ही रामाचं नाव लिहून दगड पाण्यात टाकण्याची कथा आली कुठून? तर त्याच्या मागचं मोटिवेशन किंवा ती पॉप्युलराईज तुलसीदासांनी केली आहे. ती कथा आधी सुद्धा आलेली आहे. तर ती पॉप्युलराईज का केली आहे, की जर का एका दगडावर रामाचं नाव लिहिलं आणि तो दगड पाण्यात टाकला आणि जर का तो तरंगत असेल, तर तुमच्या आमच्या मुखावर आणि तुमच्या आमच्या रादर जीवनावर, चित्तावर रामाचं नाव कोरलं गेलं असेल, तर आपण हा भवसागर पार करून जाणार नाही का? बरोबर. अशा अर्थाने ती कथा आलेली आहे. तर हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रत्येक ऑथरचं मोटिवेशन. एक बेसिक डिस्क्लेमर मला द्यायची इच्छा आहे, ती म्हणजे की जरी कार्यक्रम आपण रामाला माणूस म्हणून बघत असू, तरी सुद्धा कुठेही कोणाची श्रद्धा रामावरनं जावी असं उलट त्याच्या उलट आम्हाला एक कार्य करायचंय, की जास्तीत जास्त लोकांनी रामाचं नाव घ्यावं. रामाचे जे सगळे क्वालिटीज आहेत ते स्वतःचा रादर मनामध्ये आत्मसात करून घ्यावे, ते अप्लाय करायला शिकावं. म्हणून आम्ही हा पर्स्पेक्टिव्ह घेतोय. या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा किंवा कार्यक्रमामध्ये सुद्धा तो राम, तो हनुमंत, हे जे आम्ही उच्चार रादर करतो किंवा संबोधतो त्यांना, तसं ते म्हणजे एक श्रद्धेचा एक अधिकार असल्यामुळे किंवा तो मनाचा खूप जवळ वाटावा म्हणून, किंवा आपण छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा माझा राजा, माझा शिवबा हे जे शब्द वापरतो, तो म्हणजे तो माझा आहे, तो माझ्या जवळचा आहे मनाचा, अशा पद्धतीने आपण वापरतो. कुठेही आदर कमी करण्यासाठी किंवा आदर नाहीये आम्हाला त्या बाबतीत, असं अजिबातच नाहीये. मंदिरांमध्ये जाऊन आपण जर का हनुमानाची मूर्ती असेल तर तो माणूस आहे, त्याला मी का नमस्कार करू? याच्यापेक्षाही मंदिरामध्ये तो देवच आहे. हनुमानाची मंदिरं बांधण्यामागचं एक छोटं उदाहरण म्हणजे समर्थ रामदासांनी हनुमानाची खूप मंदिरं बांधली. तर त्यांच्या मागे त्यांचा मोटिवेशन काय होता, की ह्याचीच उपासना करा, ह्याची प्रार्थना करायला याला बघत राहा आणि त्याला बघून तुम्ही स्वतःची बॉडी बनवा, तुम्ही व्यायाम करा, तुम्ही त्याच्याच बरोबरीने तुमचं ज्ञान वाढवा आणि त्यावेळेला असलेला जो पृथ्वीवरचा राम आहे त्याच्यासाठी एक सैन्य म्हणून तुम्ही काम करा, असा हेतू होता. म्हणजे रामाची मूर्ती असेल, हनुमानाची मूर्ती असेल, ती बघून तुम्ही खूप प्रेरणा घ्या त्याच्यातून. हा एक बेसिक डिस्क्रिप्शन आहे, की समोर दिसला राम की मी याच्यासारखा होणार आहे, तर कसं व्हायचं? दीज आर ऑल ह्युमन क्वालिटीज. कुठेही देवासारखा नाही, हे तुम्ही सगळंच्या सगळं आत्मसात करू शकता. तर हे आम्हाला बेसिकली सांगायचं आहे, की कुठेही अनादर नाहीये. सो नमस्कार मित्रांनो, आमच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आमचे जे विषय आहेत ते फार वेगळे आहेत. साधारण रामायण आणि त्यातून काही काही गोष्टी शिकता येतील असे बरेच विषय आम्ही कव्हर करणार आहोत. सो बेसिकली सुरुवात आम्ही तुमच्या दोघांची ओळख करून देतो. आज आपल्याबरोबर आदित्य आणि आर्यमान आलेले आहेत. दोघेही रामायणाचा अभ्यास काही वर्ष करत आहेत आणि रामायणाचे विद्यार्थी किंवा अभ्यासक असं आपण त्यांना म्हणू शकतो. इतिहासा नावाची त्यांची संस्था आहे, ज्यातून ते रामायण आणि त्याच्यातून लोक कशी शिकू शकतील किंवा आपल्यासारख्या साध्या लोकांना रामायण वेगळ्या पद्धतीने कसं सांगता येईल याचा ते प्रयत्न करत आहेत. आणि आज आपण जे विषय बोलणार आहोत त्या विषयांबद्दलच ते एक इव्हेंट किंवा एक इनिशिएटिव्ह घेऊन आपल्याबरोबर आलेले आहेत. आणि तो इनिशिएटिव्ह काय असणार आहे, कधीही असणार आहे, ह्याची डिटेल्स जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही आम्हाला फॉलो करा, दोघांनाही फॉलो करा आणि इतिहासा ह्या त्यांच्या इन्स्टा चॅनलवर नक्की त्यांना जाऊन फॉलो करा. त्याची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल. सो कुठलाही टाईमपास न करता आता आपण गप्पा मारायला सुरुवात करूया. सो कसे आहात दोघे? मस्त, छान वाटतंय. स्टुडिओ पण भारी आहे. थोडं रिलॅक्स होऊया, म्हणजे तुम्हालाही टेन्शन नाही, मलाही टेन्शन नाही. सो आज आपला विषय, जसं मी म्हणलो, की आपण आज रामायणाबद्दल चर्चा करणार, गप्पा मारणार. आणि रामायण म्हटलं की बऱ्याच गोष्टी डोळ्यांसमोर येतात आणि सध्या वेगवेगळे अभ्यासक रामायणाचे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या रामायण सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. तर रामायणाबद्दल चर्चा करण्यापूर्वी मला वाटतं आपण एका श्लोकापासून सुरुवात करूया. नक्कीच. त्याच्या आधी मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुला विचारू शकतो डायरेक्ट? विचार. राम म्हटलं की तुझ्या डोळ्यासमोर नक्की काय येतं ते जाणून घ्यायला आवडेल. मला सांगायचं झालं तर मर्यादा पुरुषोत्तम राम असं एक नाव समोर येतं आणि असं वाटतं की म्हणजे आपण त्यांना ॲज अ भगवंत म्हणूनच मानतो आहेतच. तर
प्रत्येक त्यांनी घेतलेले डिसिजन्स, त्यांनी राईट डिसिजन्स घेतले आणि कुठल्याही सिच्युएशनला त्यांनी खूप पॉझिटिव्हली फेस केलं. सो अशी एक इमेज तयार होते, म्हणजे ॲज अ ह्युमन म्हणून अशी एक इमेज तयार होते की खूप कमी चुका केलेला किंवा कुठल्याही सिच्युएशनमध्ये पॉझिटिव्ह राहणारा एक व्यक्ती ज्याने अनेक गोष्टी केल्या आणि त्याच्यातून आपण खूप काही शिकू शकतो. बरं, ओके. जाणून घेणं गरजेचं होतं, सो दॅट तसं विल सेट द फ्लो. करेक्ट. श्लोक घेऊया. आदौ राम तपोवनादिगमनम हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्दी रामायणम. हा एकश्लोकी रामायण चा श्लोक आहे, गोस्वामी तुलसीदास महाराजांनी रचलेला. तर त्याच्यामध्ये ही जी सगळी सिक्वेन्स आहे रामायणाची, ही तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती असलेली सिक्वेन्स आहे. म्हणजे आधी राम लक्ष्मण सीता हे वनात जातात, आदौ राम तपोवनादिगमनम हत्वा, मग ते एक सुवर्ण मृगाचा मोह सीतेला पडतो. त्याच्यानंतर रावण सीतेचा हरण करतो कपटाने. त्यानंतर मग वालीची भेट, मग सुग्रीवाशी भेट, वालीचं निर्दालन, जटायू, आणि मग नंतर लंका दहन, आणि मग रावण कुंभकर्ण. या पलीकडे लोकांना रामायण फारसं माहिती नाहीये. रामायणाचा जो खरा गाभा आहे किंवा रामायणाचा जो ऍक्च्युअल रादर लोकांपर्यंत जे पोहोचवायचंय वाल्मिकींना, ते ह्याच्यामध्ये आहेच, पण ह्याच्या पलीकडे सुद्धा आहे. तर आपण आज जे बोलणार आहोत किंवा रादर आमची इच्छा आहे की असे प्रश्न विचार आम्हाला की या गोष्टी यांच्या पलीकडचं रामायण आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येईल. मी नक्कीच हा प्रयत्न करीन. आणि अगदीच मला पण जेव्हा सुरुवातीला लहानपणी आपल्याला गोष्टी सांगितल्या जातात रामायणातल्या, तेव्हा याच गोष्टी सांगितल्या जातात प्रामुख्याने, की कसा सेतू बांधला गेला आणि कसे आपले श्रीराम लंकेत जाऊन त्याने रावणवध केला. अशाच गोष्टी आपल्याला सांगण्यात जातात. ऑफकोर्स त्यांची त्यात आपल्या घरच्यांची किंवा कुठल्याही याची चूक नसते, कारण की वर्षोनवर्ष आपण जे रामायण बघत आलोय किंवा ज्या पद्धतीने आपल्याला दाखवलं जातंय तसंच ते आपल्याला सांगतात. अगदी बरोबर. मला वाटतं की मी परवाच एक छान वाक्य ऐकलं की रामकथा म्हणजे श्रीरामकथा ही आपल्याला नीती शिकवून जाते आणि श्रीकृष्ण कथा ही आपल्याला युक्ती शिकवून जाते. खूप छान वाक्य आहे. म्हणजे म्हणलं तर एकदम सिंपल वाक्य आहे, पण तसं म्हणलं तर त्यात खूप वेगवेगळा अर्थ निघतो आणि जसं आपण त्याचा अभ्यास करत जाऊ तशा आपल्याला गोष्टी कळत जातात. तर मला वाटतं की सुरुवात आपण वाल्मिकी रामायण किंवा वाल्मिकींनी रामायण का लिहिलं, त्यांचा मागचा पर्पज नक्की काय होता हे जाणून घ्यायला मला खूप आवडेल. वाल्मिकी ह्यांनी जे काव्य रचलं त्याला आदिकाव्य पण म्हणतात. ओके. वन ऑफ द फर्स्ट पोएम्स. आणि रामायणालाच आदिकाव्य म्हणतात. त्याच्यानंतर सगळे व्हर्जन्स आले. ओके. वाल्मिकींच्या काव्यालाच बाकी सगळे कवी प्रायमरी सोर्स म्हणून साईट करतात. ओके. आणि साईट जरी नाही केलं तरी आपल्याला दिसतं की तिकडनं सगळी मेन गाभा जो आहे रामायणाचा तो तिकडनं येतो. वाल्मिकींनी लिहिताना सांगितलंय की ते रामायणाला इतिहास म्हणून लिहितात. तर जेव्हा आपल्याला खरंच काय घडलंय हे बघायचंय तेव्हा वाल्मिकी रामायण रेफर करायचं. बाकी बरेच व्हर्जन्स आहेत, त्यांचे वेगळे वेगळे इंटरप्रिटेशन्स आहेत, पण वाल्मिकी रामायण हे इतिहास म्हणून लिहितात. सो त्यामुळे वाल्मिकींनी एक काव्य रचलं जे आपण आज जास्ती एक्सप्लोर करू की राम इतिहासात कसा होता, तो म्हणजे त्यांनी कसा लिहिला, माणूस म्हणून लिहिला का देव म्हणून लिहिला हे आपण बघू. आणि आता तू इतिहास या शब्दाच्या ऍड करतो. करेक्ट. येस येस. वाल्मिकींनी सुरुवातीला ज्या वेळेला नारद आणि वाल्मिकींची भेट दाखवली रामायणात, बालकांडात ती येते, त्यावेळेला वाल्मिकींना नारदांना वाल्मिकी विचारतात की कोण वस्मिन सांप्रतम लोके गुणवान कस्य वीर्यवान धर्मज्ञस्य कृतज्ञस्य सत्यवाक्य दृढव्रतः. म्हणजे मला एक अशी देवाज्ञा झाली की मला एक काव्य लिहायचंय, काव्य लिहायच्यापेक्षाही कंपोज करायचंय, आणि त्याच्यासाठी मी एक असा नायक शोधतोय जे पुढच्या पिढ्यानपिढ्या युगानयुग लोक एक एक्झाम्पल म्हणून मानतील. तर मी असा कोण आहे, म्हणजे सांप्रतम म्हणजे आत्ताच्या जगात असा कोण आहे की ज्याच्याकडे बघून मी हे लिहू शकेन. तर त्यावेळेला नारदांनी अख्खं रामायण हे वाल्मिकींना समजावून सांगितलं आणि त्याच्यानी असं सांगितलं की राम हा जो अयोध्येचा जो राजा आहे, जो सध्या अयोध्येत राज्य करतोय, रामराज्य जे चालू आहे, तर तो राजा, तो नायक तुझ्या या काव्याला एकदम सुटेबल आहे. आणि म्हणून आयडियली
हे सगळे क्वालिटीज हे ह्युमन बिंग मध्ये असणं किंवा आयडियल ह्युमन हा कोण असला पाहिजे, कसा असला पाहिजे, याच्यासाठी हे अख्खं काव्य रादर रचलं गेलंय त्या रामाच्या अख्ख्या आयुष्यावरनं. तर म्हणून त्याला आपण इतिहास असं म्हणू शकतो. आणि आयडियल ह्युमन बिंगनी कसं वागावं हे प्रोबॅबली तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे ते त्यामुळे वाल्मिकींनी दिला तो. म्हणजे रामायणातून आपण शिकलं पाहिजे की आपण आपल्याला जे प्रॉब्लेम्स फेस होतात किंवा आपण जे आता रुटीन आपलं जे चालू आहे त्यात आपण रामायणातून शिकलेल्या गोष्टी कशा वापरू शकतो अप्लाय केला किंवा त्या अप्लाय जर केल्या तर जास्त सोयीस्कर होईल. एक्झॅक्टली. काही गोष्टींकडे बघणं कधी कधी आपल्याला खूप त्रास होतो. सो रामायण हे फक्त रावण वधापुरतं मर्यादित नाहीये, पण त्यातून अनेक गोष्टी आपण शिकू शकतो. तर एक आता वाल्मिकींबद्दल आपण बोलत होतो म्हणून मला एक प्रश्न पडला की असं मी ऐकलंय, मला सांगा तुम्ही बरोबर आहे की नाही, की काही गोष्टी ज्या रामायणात घडल्या होत्या त्या आधीच त्यांनी लिहून ठेवल्या होत्या, म्हणजे घडायच्या आधी. तर हा जे काही म्हणलं जातं ते त्याच्या मागचं नक्की कारण काय किंवा कशा बेसिसवर या गोष्टी आल्यात? तू श्लोक जो म्हणलास त्याचे पहिले 2 शब्द काय होते? कोण वस्मिन सांप्रतम लोके. सांप्रतम लोके. आत्ताच्या जगात असं कोण आहे जे पुढच्या जनरेशनसाठी आयडियल सेट करू शकतो? राम त्यावेळेला राजा झाला होता, रावणाचा वध झाला होता. आणि वाल्मिकी रामायण हा दुसराच श्लोक आहे रामायणातला. तर तिथेच आपल्याला कळतं की वाल्मिकींनी हे प्रेझेंट टेन्स मध्ये लिहिलंय आणि आधीबद्दल ते सांगतात. अच्छा, म्हणून ते काही जे आता अभ्यासक आहेत ते साधारण या गोष्टींचा उल्लेख करतात की उल्लेख करतात की असं त्यांनी आधीच लिहून ठेवलं होतं. हा, पण ह्याच्यात तेच उत्तर, म्हणजे त्याच सर्गामध्ये उत्तर आहे पुढे की अख्खं रामायण नारदांनी सांगितलंय आणि सांगितलंय की रावणाचा वध झालाय आणि आता राम राजा झालाय. याच्यानेच आपल्याला कळायला पाहिजे की ते घडून गेले आणि मग नंतर वाल्मिकींनी ते रचायला सुरुवात केली. तर पुढे जाताना आता रामायणाचे काही व्हर्जन्स आहेत, म्हणजे अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. एक वाल्मिकींनी लिहून ठेवलेलं आहे, मग त्याच्यानंतर पण काहींनी त्याच्यात त्यांच्या पद्धतीने त्यात ऍड केल्यात गोष्टी, किंवा आपण म्हणतो ना की मला कसं रामायण कळलं तसं मी साधारण ते सांगितलं किंवा लिहायचा प्रयत्न केला. त्यात त्यांचं चूक आहे, ह्यांचं बरोबर आहे असं म्हणता येणार नाही, पण काही गोष्टी त्यात ऍड होत गेल्या. तर तुम्हाला काय काय माहिती आहेत नवीन नवीन गोष्टी किंवा व्हर्जन्स रामायणाची? वाल्मिकींनी इतिहास म्हणून दिलंय. इतिहासाचं विश्लेषण आपण जर केलं तर सिम्पली स्पीकिंग इट इज असं ते घडलं. हा, सो इट इज हिस्ट्री. पण आपण डायरेक्ट हिस्ट्री म्हणून ट्रान्सलेट नाही करू शकत. ओके. कारण वाल्मिकींनी लिहिताना किंवा पुढे वेदव्यासांनी महाभारत सुद्धा लिहिताना इतिहास एका प्रॅक्टिकल पर्स्पेक्टिव्हने लिहिला. फक्त तारखा लक्षात ठेवणं इथपर्यंत इतिहास मर्यादित नाहीये. पूर्ववृत्तम कथायुक्तम, म्हणजे पूर्ववृत्तम इज द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स, जे घडलं जसं घडलं. कथायुक्तम इज द स्टोरी फॉर्मॅट ऑफ इट. कारण जर का स्टोरी गेली, त्यातनं एंगेजमेंट गेली, तर ती इन्फॉर्मेशन जस्ट बिकम्स डेटा, जो ट्रान्समिट नाही करता येत. आणि या इंटेन्शननी वाल्मिकींनी इतिहास लिहिला. बरोबर. बाकीच्यांनी इतिहास म्हणून रामायणाला न बघता पौराणिक फॉर्मॅट्स मध्ये ते केले, वेगवेगळे फॉर्म्स केले. आणि ऍडिंग टू दॅट क्वेश्चन, म्हणजे तू जो प्रश्न विचारलास की बाकीचे जे सगळे व्हर्जन्स आहेत रामायणाचे ते चुकीचे आहेत का, किंवा वाल्मिकी रामायणाला आपण खरं म्हणतोय आणि यांना खोटं म्हणतोय, तर हे बरोबर आहे का? तर तसं नाहीये. म्हणजे खूपच आवडला मला हा प्रश्न, कारण रामायणाचे व्हर्जन्स खूप आहेत. अरे म्हणजे आपल्या अगदी भारतामध्ये आहेत तितकेच बाहेर पण आहेत. म्हणजे सिंगापूरमध्ये आहे, मलेशियामध्ये आहे, आता थाई रामायण आहे. थाई रामायण पण काय रामाकियन का काहीतरी त्याचं नाव आहे. आणि एक हिकायत सेरी रामा म्हणून मलेशियाचं रामायण आहे. तर त्या भागामध्ये सुद्धा, म्हणजे साऊथ ईस्ट एशियामध्ये पण रामायणाचे खूप, प्रत्येकाला वाटतं की हा राम आपल्याकडेच राहिला होता, आपल्याकडेच येऊन गेलाय. थायलंडमध्ये तर अयोध्या नावाचं एक त्यांचं म्हणजे एक शहर आहे आणि ते हेच अयोध्या आहे असं म्हणून पण सांगतात. तर प्रत्येकाने आपापल्या फॉर्मॅटनी रामायण लिहिलं. इंडियामध्ये जर का बघायला गेलं तर अद्भुत रामायण आहे, अध्यात्म रामायण आहे, आनंद रामायण आहे, असे खूप आहेत. म्हणजे मी आता नुसती ही नावं घेतोय, पण त्याच्यात बऱ्याच, आणि त्याच्यात पर्स्पेक्टिव्ह पण वेगवेगळे आहेत. काही रामायणामध्ये सीता ही मेन कॅरेक्टर आहे अख्ख्या रामायणाची, काहीमध्ये लक्ष्मण आहे. जैन रामायण आहे त्याच्यामध्ये तर हे सगळे जैन आहेत. आणि जसं वाल्मिकी रामायणात ते काही तीर्थक्षेत्रात जातात, तसंच इथे ते जैन पिलग्रिमेज साइट्सवर जातात. तर हे प्रत्येकाने आपापल्या फॉर्मॅटनी रामायणाची जी कथा आहे ती लोकांपर्यंत आणली आहे. पण
अगेन इतिहास म्हणून आपण वाल्मिकींकडे का बघायचं, कारण हे एक प्रायमरी सोर्स आहे. आणि बालकांडामध्येच या जो चौथा सर्ग आहे ज्याच्याबद्दल आता आम्ही बोललो की नारदांनी अख्खी गोष्ट सांगितली, तर हा पहिला सर्ग. चौथ्या सर्गामध्ये ते रामासमोर गायल्याचे पण आहेत उल्लेख की हे तसंच्या तसं ते दोघं जण जे लव आणि कुश आहेत त्यांनी रामाच्या समोर हे गाऊन दाखवले. म्हणजे रामाने ऐकलेलं हे फक्त एकच रामायण आहे आणि ते त्या काळामध्ये असलेल्या एका माणसाने लिहिलं किंवा रॅदर एका ऋषींनी लिहिल्यापेक्षाही जास्त कंपोज केलं, वुड बी द राईट वर्ड. म्हणून त्याला आपण प्रायमरी सोर्स म्हणतो. धर्म अर्थ काम आणि मोक्ष ह्याचा जो ह्या पुरुषार्थांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ह्याचा एक रचना केली गेली आणि ती लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली. म्हणून वाल्मिकी रामायणाला आपण इतिहास असं म्हणतो. इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड द फॅक्ट्स की काय काय घडलं होतं आणि कसं कसं घडलं होतं, तर या कुठल्याही वेगळ्या रामायणांकडे न बघता तुम्ही डायरेक्ट वाल्मिकी रामायणांकडेच बघितलं पाहिजे, कारण इट हॅज गॉट ऑल द फॅक्ट्स. बाकीच्या रामायणांचे वेगवेगळे रॅदर काय म्हणता येईल फंक्शन्स किंवा त्यांचे मोटिवेशन लिहायच्या मागचे खूप वेगवेगळे होते. बरोबर. तर तो म्हणजे वेगळाच विषय आहे तो. तर म्हणून वाल्मिकी रामायणाला आपण जास्तीत जास्त लोकांनी अप्लाय केलं पाहिजे. मला वाटतं कदाचित जे नंतर जी रामायणातले म्हणजे व्हर्जन्स लिहिली गेली, मे बी त्या जसा काळ होता त्या काळाला सूट होईल किंवा समजा एखादी गोष्ट मोटिवेट करू शकते त्या हिशोबाने पण लिहिल्या जाऊ शकतात. कारण मला वाटतंय एक प्रश्नच होता की तुलसीदास यांनी जे रामायणात सांगितलंय रामसेतूबद्दल, तर काय नक्की त्याचं किती खरं आहे किंवा त्याचा काय मोटिवेशन, काय त्याचा उद्देश होता? एक्झॅक्टली. रामचरितमानस हे का लिहिलं गेलं हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. किंवा गोस्वामी तुलसीदास हे कुठल्या काळात जगत होते, तर त्यावेळेला अकबराचं राज्य होतं, मुघल साम्राज्य होतं. बरोबर. हिंदू धर्म हळूहळू करून कमी होत जात होता आणि लोकांना रादर कन्व्हिनियन्स प्रमाणे लोक जगायला किंवा रादर त्यांच्यावर त्या परिस्थिती तशा येत होत्या की पूजा करण्यापेक्षाही मी माझा जीव वाचवीन, अशी परिस्थिती कुठे ना कुठेतरी निर्माण होत होती त्या काळात. म्हणून रामाचं नाव हे लोकांपर्यंत पोहोचावं, लोकांचं ते भक्तीने रामाला आळवावं आणि साधारण त्या पर्स्पेक्टिव्हनी की राम भक्तीही प्रसारित व्हावी, जो भक्ती मुवमेंट चालू केला होता त्या अर्थाने ते रामायण लिहिलं गेलं हे लक्षात घ्यायला पाहिजे. पुढची गोष्ट तुझी रामसेतूची म्हणलीस ती बरोबर ह्याला आपण मॅच करू शकतो की रादर सगळ्यांनी किंवा आम्ही पण ज्या ज्या लोकांशी बोलतो किंवा ज्या तरुण मुलांशी बोलतो त्यांचा हाच पर्स्पेक्टिव्ह असतो की रामायण ही मायथॉलॉजी का, कारण ते हे उदाहरण असतं की असं दगड घेतला त्याच्यावर मी रामाचं नाव लिहिलं आणि तो पाण्यात टाकला की तो तरंगतो. हे काय लॉजिक आहे? हे असं काही होत नाही. दिस इज ऑल नॉनसेन्स आणि म्हणून मी ह्याला मायथॉलॉजीच म्हणणार. हे खोटं आहे, हे खरं झालं नव्हतं. पण आपल्याला ते लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांनी हे का लिहिलं असेल. बरोबर. म्हणजे आता मी तुला वाल्मिकी रामायणातलं उदाहरण देतो. वाल्मिकी रामायणात ज्या वेळेला तो सेतू बंधन हा जो प्रसंग येतो, बरोबर, त्यावेळेला रामाने आधी 4 दिवस त्या समुद्राकडे रादर समुद्राचं निरीक्षण केलंय. रामानी त्याच्या बरोबरच्या ज्या सगळ्या वानर सैन्य आहे त्यांनी सगळ्यांनी निरीक्षण केलंय आणि मोठे मोठे ताल वृक्ष, अर्जुन वृक्ष, बऱ्याच प्रकारची वृक्ष तिकडची तोडून आणली गेली. त्यांचा एक बेस लावला गेला त्या समुद्रात, मोठी मोठी दगड तोडून आणली गेली. आणि कशी तोडून आणली किंवा ती कशी तिकडे ट्रान्सपोर्ट केली गेली, तर यंत्रांच्या प्रयोगाने ट्रान्सपोर्ट केली गेली. हे सुद्धा वाल्मिकी रामायणात सांगितलं की यंत्रेण हा शब्द वापरला. म्हणजे यंत्र म्हणजे असं काय तुम्ही खूप मोठ्या अशा CNC आणि असं इमॅजिन नका करू. इट इज जस्ट अ लिव्हर अँड पुली थिंग. की हे जरी नॉलेज असेल तरी सुद्धा तुम्हाला खूप मोठे मोठे दगड उचलून आणणं सोपं होतं. तर त्या सगळ्याचा प्रयोग करून तो एक ऍक्च्युअली इंजिनिअरिंग एफर्ट, सिव्हिल इंजिनिअरिंग एफर्ट असा म्हणायला पाहिजे. रामायणात त्याला नलसेतू म्हणलेला आहे कारण नल नावाचा त्यांचा तो चीफ आर्किटेक्ट किंवा चीफ इंजिनियर होता. तर त्याला विश्वकर्माचा पुत्र सुद्धा म्हणलाय. म्हणजे की इतका स्किल्ड होता तो की म्हणजे देवांचा जो इंजिनियर आहे त्याच्या मुलासारखाच होता, इतके त्याची नॉलेज होता त्याला. तर अशा पद्धतीने त्यांनी तो बांधलाय आणि तो 5 दिवसात कुठल्या कुठल्या स्टेप्सनी बांधलाय आणि तो कसा त्या कुठल्या कुठल्या गोष्टी करत गेलेत ते तिथे जाण्यापर्यंत, या सगळ्याचं एकदम छान आणि इंटरेस्टिंग डिस्क्रिप्शन आहे. आणि पोएटिकली पण की आकाशात जसं स्वाती नक्षत्र तसं हा जमिनीवरती हा रामसेतू किंवा नलसेतू असं वाल्मिकींनी सांगितलंय. तर इतकं सुंदर डिस्क्राईब केलंय. पण पुढचा प्रश्न म्हणजे मग ही रामाचं नाव लिहून दगड पाण्यात टाकण्याची कथा आली कुठून?
तर त्याच्या मागचं मोटिवेशन किंवा ती पॉप्युलराईज तुलसीदासांनी केली आहे. ती कथा आधी सुद्धा आलेली आहे. तर ती पॉप्युलराईज का केली आहे की जर का एका दगडावर रामाचं नाव लिहिलं आणि तो दगड पाण्यात टाकला आणि जर का तो तरंगत असेल तर तुमच्या आमच्या मुखावर आणि तुमच्या आमच्या रादर जीवनावर चित्तावर रामाचं नाव कोरलं गेलं असेल तर आपण हा भवसागर पार करून जाणार नाही का? बरोबर. अशा अर्थाने ती कथा आलेली आहे. तर हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रत्येक ऑथरचं मोटिवेशन रामायण लिहायच्या मागचं हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यातनं खूप गोष्टी कळतात आपल्याला. जसं मग टेक्निकल एस्पेक्ट म्हणजे रामायण जेव्हा ऍक्च्युली घडलं त्यावेळेला लेखी परंपरा नव्हती. बरोबर. अक्षर स्क्रिप्ट ही डेव्हलपच नव्हती झाली. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी आहेत रामायणातल्या यात लेखी परंपरेचा विषय येतो त्या गोष्टी या नंतर ऍड केल्या गेल्यात असं म्हणू शकतो. इंटरपोलेशन्स हे रामायणाच्या ओरिजिनल ग्रंथात खूप आहेत. म्हणजे एक श्लोक आहे ज्यात म्हणतात की रामायण 24,000 श्लोकांचा आहे. हा श्लोकच नंतर ऍड केलाय असं बऱ्याच जणांचं म्हणणं. रावण हे मुळात एक 15-16 हजार श्लोकांचा ग्रंथ आहे. त्यात उत्तरकांडाचा जो भाग आहे ज्या कांडात एवढ्या गोष्टी कॉन्ट्राडिक्टरी आहेत विथ द ओरिजिनल रामायण ते सुद्धा नंतर ऍड केलं गेलं. आणि त्याच्यातच ती गोष्ट आहे ज्याच्यात राम सीतेला परत पाठवून देतो त्या कोणतरी धोबी म्हणला म्हणून. त्याच्यातच अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या खूपच कॉन्ट्राडिक्टरी विथ द ओरिजिनल टेक्स्ट आहेत. आणि ह्याचा लिंग्विस्टनी पण अभ्यास केलाय की सेम ऑथर असू शकतो का नसू शकतो. सो दे कॅन मेक अ बेटर इंटरप्रिटेशन ऑफ दिस. बडोदा युनिव्हर्सिटीने ह्याचा बरेच वर्ष अभ्यास करून एक क्रिटिकल एडिशन ऑफ रामायण काढलेलं आहे ज्याच्यामध्ये उत्तरकांड ऑल टुगेदर स्किप्ट आहे आणि बऱ्याच बाकी कांडांमधले पण काही सुरुवातीचे श्लोक स्किप केलेले. वाल्मिकींनी इंटेन्शन जे ठेवलं असेल तिथे स्टिक करायला. म्हणजे हा लक्ष्मण हा वनात ज्या वेळेला जात होता त्यावेळेला म्हणजे कौसल्या आणि कैकई यांचे वेगळं म्हणजे कैकईनी हे सगळं घडवून आणलं होतं. कौसल्या हिला खूप वाईट वाटलं होतं. पण त्यावेळेला सुमित्रा म्हणजे लक्ष्मणावर हे संस्कार कुठून आले हे बघायचं असेल तर सुमित्रा जी राणी होती तर तिने लक्ष्मणाला हे सांगितलं की आत्तापासून दशरथाच्या जागेवर तुला राम आहे, माझ्या जागेवर तुला सीता आहे आणि अयोध्येच्या जागेवर तुला वन आहे, हे तू लक्षात घे.